पवनपुत्र हनुमान की जय. एवढी प्रचंड शक्ती असूनही हनुमान कधीच मी का नाही म्हणले. लंकेत एकटे जाऊनही त्यांना भीती का नाही वाटली आणि अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच का नव्हता. या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओत दडलेली आहे. तर चला बघू हनुमानांचे असे कोणते 7 महान विचार आहे ज्यामुळे त्यांना वेगळी ओळख मिळते आपल्या मानवी जगात. पहिला आणि दुसरा विचार तुमचे मन बदलू शकते जर तुम्ही पण हनुमंतरायांवर विश्वास ठेवत असाल तर. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. विचार नंबर 7. अहंकार शून्य सेवा आणि खरी महानता. हनुमान म्हणजे शक्ती नव्हे तर विचार आहे. ज्या देवाने संपूर्ण पर्वत उचलला, समुद्रावर उडी मारली आणि ज्याच्या एका गर्जनेने लंका हादरली, तोच देव अत्यंत नम्रपणे म्हणतो, मी काहीच नाही, प्रभू श्रीराम सर्व काही आहे. हनुमानाकडे अमर्याद शक्ती होती. ते इच्छेनुसार रूप बदलू शकत होते, पर्वत उचलू शकत होते, देवदानवांना पराभूत करू शकत होते. तरीही त्या शक्तीचा गर्व त्यांच्या मनाला कधीच स्पर्श करू शकला नाही. लंकेत पराक्रम केल्यानंतरही रामांनी विचारले, हे सर्व कोणी केले? तेव्हा हनुमानाने शांतपणे उत्तर दिले, प्रभू तुमच्या नावाने हे घडले. यातून शिकायला मिळते की खरी महानता म्हणजे स्वतःला मोठं असण्याचं सांगणं नव्हे तर आपण किती मोठे आहोत हे विसरणं आहे. अटळ श्रद्धा आणि शंकाशून्य विश्वास. हनुमंतरायांचा 6वा महान विचार आहे अटळ श्रद्धा. राम नावातच माझे बळ आहे. हे फक्त वाक्य नव्हे तर त्यांचं जीवनसूत्र होतं. हनुमानाची शक्ती जन्मजात होती, पण ती पूर्णपणे जागृत झाली श्रद्धेमुळे. समुद्रावर उडी मारताना त्यांनी कधीही असा विचार केला नाही की मी पडेन का. त्यांच्या मनात एकच विचार होता, राम माझ्याबरोबर आहे. जिथे अशी श्रद्धा असते तिथे भीती टिकत नाही. शंका माणसाला थांबवते तर श्रद्धा त्याला अशक्यातही शक्य करण्याची ताकद देते. निस्वार्थ भक्ती आणि अपेक्षेविना सेवा. हनुमंतरायांचा 5वा विचार म्हणजे निस्वार्थ भक्ती. माझा धर्म म्हणजे माझ्या प्रभूची सेवा. हे हनुमानाच्या आयुष्याचं सार होतं. त्यांनी कधीच काही मागितलं नाही, ना राज्य, ना प्रसिद्धी, ना अधिक शक्ती. त्यांची एकच इच्छा होती, सेवा मिळू दे. खरी भक्ती म्हणजे देवाकडून काही मागणं नाही तर देवाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारणं. आजच्या काळात प्रत्येक कृतीत आपण देवाकडून काहीतरी परतावा मागत असतो, पण हनुमान शिकवतात की निस्वार्थपणे काम केल्यावरच खरी शांती ही मिळत असते. संकटातही धैर्य, भीती असूनही पुढे जाणे. हनुमंतरायांचा 4था विचार आहे संकटातही भीती मनात असते आणि शक्ती आपल्या आत्म्यात. हा विचार हनुमानाने कृतीतून दाखवून दिला. लंका म्हणजे शत्रूचं साम्राज्य होतं आणि तिथे मृत्यूचा धोका होता. तरी हनुमान एकटेच तिथे गेले. डर होता का? नक्कीच होतं, पण धैर्य त्याहून मोठं होतं. धैर्य म्हणजे भीती नसणे नाही तर भीती असूनही योग्य मार्गावर ठामपणे पुढे जाणे होय. ज्ञान आणि शक्ती यांचा समतोल. हनुमंतरायांचा 3रा विचार म्हणजे ज्ञान आणि शक्ती यांचा समतोल. बळ असावे पण बुद्धी त्याहून मोठी असावी. हनुमान फक्त बलवान नव्हते तर अत्यंत ज्ञानी, मुत्सद्दी आणि दूरदृष्टी असलेले होते. लंकेत त्यांनी शक्ती वापरण्याआधी बुद्धी वापरली, कारण शक्ती आंधळी असते तर ज्ञान तिला योग्य दिशा देते. आजच्या आयुष्यात फक्त मेहनत नव्हे तर विवेक आणि समजूतदारपणाही तितकाच आपल्या जीवनात आपल्या महत्त्वाचा असतो. आज्ञापालन, शिस्त हाच यशाचा पाया आहे. हनुमंतरायांचा 2रा विचार आहे आज्ञापालन आणि शिस्त. आज्ञा पाळणे हे खरे सामर्थ्य आहे. हा विचार हनुमानाने आयुष्यभर जपला. त्यांनी कधीही मला जास्त कळतं असं म्हटलं नाही. रामांची आज्ञा म्हणजे त्यांचं जीवन होतं. शिस्त म्हणजे बंधन नाही तर यशाचा पाया होय. नियम, मार्गदर्शन आणि गुरूंचं ऐकणं यातूनच खरी प्रगती आपली जीवनात होत असते. कधी हार न मानण्याची वृत्ती. हनुमंतरायांचा पहिला आणि शेवटचा विचार म्हणजे कधी हार न मानण्याची वृत्ती. अशक्य काहीच नाही. जोपर्यंत श्रद्धा आहे तोपर्यंत समुद्र असो की पर्वत असो किंवा कितीही कठीण परिस्थिती असो, हनुमानासाठी अशक्य हा शब्द अस्तित्वातच नव्हता. जोपर्यंत प्रयत्न सुरू असतो तोपर्यंत पराभव नसतो. मी करू शकत नाही हा शब्द काढून टाका, कारण प्रयत्न म्हणजेच विजय असतो. यातून हनुमान आपल्याला शिकवतात शक्तीपेक्षा संयम महत्त्वाचा आहे, यशापेक्षा नम्रता मोठी आहे. ज्ञानाशिवाय शक्ती अंध असते आणि भक्ती म्हणजे पलायन नाही तर कर्तव्य आहे.